बघा, मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरमचं डेरिव्हेशन आपल्याला डिराईव्ह करायला 4 मार्काला परीक्षेमध्ये विचारतात. मागच्या वेळेस सुद्धा विचारलं होतं. तर मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम काय म्हणतोय? मॅक्सिमम अमाऊंट ऑफ पॉवर कॅन बी डिलिव्हर वेन लोड रेजिस्टन्स इज इक्वल्स टू द थेव्हिनिन्स इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स. मॅक्सिमम पॉवर कधी डिलिव्हर होईल? ज्यावेळेस लोड रेजिस्टन्स हा थेव्हिनिन्स इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स एवढा असेल, त्यावेळेस त्या सर्किटमधून मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर होईल, डिलिव्हर होईल. इथे लक्षात. पुन्हा एकदा सांगतो, मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरमचं स्टेटमेंट काय सांगते? द अमाऊंट ऑफ मॅक्सिमम पॉवर, द अमाऊंट ऑफ पॉवर इज टू बी डिलिव्हर इज मॅक्सिमम वेन लोड रेजिस्टन्स इज एक्झॅक्टली इक्वल्स टू द थेव्हिनिन्स इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स. अशा पद्धतीने त्याचं स्टेटमेंट आहे. मग कंडिशन ऑफ मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम काय म्हणते? लोड रेजिस्टन्स इज इक्वल्स टू थेव्हिनिन्स इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स. लोड रेजिस्टन्स इक्वल्स टू थेव्हिनिन्स इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स म्हणजेच आर एल इज इक्वल्स टू आर टी एच. येतं लक्षात. मग आता थेव्हिनिन्स इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्सचा फॉर्म्युला, ओके, म्हणजे थेव्हिनिन्सवरून आपण लोड करंट कसा काढतो? आय एल इज इक्वल्स टू व्ही टी एच डिवायडेड बाय आर टी एच प्लस आर एल. आठवते? या टाईपचे न्यूमरिकल आपण घेतले. आता पॉवर इन नेटवर्क इज गिवन बाय काय? पी इज इक्वल्स टू आय स्क्वेअर आर. आय स्क्वेअर आर असतं ना. मग आयच्या जागेवर काय टाकलं आहे? ही व्हॅल्यू टाकली इंटू आर एल. तर मग आता काय करा? याला थोडं सिम्प्लिफाय करा. तर याला काय करा? व्ही टी एच स्क्वेअर डिवायडेड बाय आर टी एच प्लस आर एल स्क्वेअर. डिफरेन्शिएट दिस इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू आर एल. आर एलने डिफरन्शिएट करा आणि इक्वेट टू 0. डिफरन्शिएट आर एलने करा आणि इक्वेट टू 0 करा. तर मग आता याला डिफरन्शिएट, हे काय रे? यू बाय व्ही रूल आहे. ओके, यू बाय व्ही रूल काय सांगतोय? डिनॉमिनेटर फिक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर. डिनॉमिनेटर म्हणजे काय? व्ही टी एच आर टी एच प्लस आर एल याचा स्क्वेअर इंटू न्यूमरेटर हे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ हे पाय हे आर एल राहिले बघा इथं. तर आर एलचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू आर एल किती येईल? 1 येईल. मायनस न्यूमरेटर फिक्स. न्यूमरेटर काय आहे? व्ही टी एस स्क्वेअर इंटू आर एल आहे. व्ही टी एस स्क्वेअर इंटू आर एल आहे न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर विथ रिस्पेक्ट टू आर एल काय येईल रे? 2 इंटू आर टी एच प्लस आर एल. तर याचा स्क्वेअर जो असतो तो खाली येतो, ज्याचा इंडेक्स जो असतो तो खाली येतो, बाकी जसे तशी व्हॅल्यू. येतं लक्षात. इज इक्वल्स टू 0. आता डिवायडेड बाय स्क्वेअर ऑफ डिनॉमिनेटर. ओके, डिवायडेड बाय स्क्वेअर ऑफ डिनॉमिनेटर. आता मला सांगा, ही टर्म 0 कधी होईल? ज्यावेळेस न्यूमरेटर 0 होईल त्यावेळेस. ही टर्म 0 कधी होईल? ज्यावेळेस न्यूमरेटर 0 होईल त्यावेळेस. आणि न्यूमरेटर कधी 0 होईल? ज्यावेळेस ह्या आणि ही टर्म्स इक्वल असेल. सो दिस मायनस दिस 0 कधी असेल? हे सारखं असेल त्या याच्यासोबत. ओके, सो दोन्ही जर सारख्या व्हॅल्यू असेल तर आणि तरच हे 0 होईल. सो दिस इज इक्वल्स टू दिस, म्हणजे ह्या टर्म आणि हे टर्म. हे बघा, हे 0 कधी होईल रे? हे समजा 5 आहे आणि हे पण 5 आहे, त्याच वेळेस 0 होईल ना. हे आणि हे सारखं असेल तरच 0 होईल. मग याला इक्वेट करा, इक्वल करा. ओके, इक्वल केल्याच्या नंतर तुम्हाला काय दिसेल रे? बघा, हे व्ही टी एस स्क्वेअर, हे व्ही टी एस स्क्वेअर डायरेक्ट कटेल. ओके, त्याच्यानंतर हे आर टी एच प्लस आर एल एक आर टी एच प्लस आर एल ह्या स्क्वेअर सोबत कटेल. मग उरेल काय रे इथं? आर टी एच प्लस आर एल. इथं उरलंय, इथं काय उरलंय? 2 इंटू आर एल. काय उरलंय? 2 इंटू आर एल. मग आता आर टी एच प्लस आर एल आहे, तर मग आर टी एच इज इक्वल्स टू काय? हे आर एल इकडं आणा, इकडं मायनसमध्ये येईल ते. ओके, मग आर टी एच इज इक्वल्स टू 2 आर एल मधून 1 आर एल गेलं, काय उरलं? आर एल. मग आर टी एच इज इक्वल्स टू आर एल. आणि दिस इज द कंडिशन ऑफ, दिस इज द कंडिशन ऑफ मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम. कंडिशन ऑफ मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर ही कंडिशन आपल्याला जी काय डिराईव्ह करायची होती ती डिराईव्ह झाली. इथपर्यंत आले. आता मॅक्सिमम पॉवरचं डेरिव्हेशन सुद्धा आपण डिराईव्ह करू. तर आय इज इक्वल्स टू व्ही टी एच डिवायडेड बाय आर एल प्लस आर टी एच हे आपण तिथं लिहिलं आहे.
मग आता हे जर दोन्ही सेम असेल तर हे 2RL येईल. RTHच्या जागेवर RL लिहा, RL प्लस RL 2RL येते लक्षात. मग आता I इज इक्वस टू हे आलं तर मग तुम्हाला माहिती आहे P इज इक्वस टू I² RL, P इज इक्वस टू I² RL. मग I² जागेवर VTH डिवायडेड बाय 2RL त्याचा स्क्वेअर इंटू RL. यातलं हे RL स्क्वेअरमधलं एक RL कटेल, खाली उरलं एकच RL, पण ह्या दोनचा स्क्वेअर होऊन जाईल 4RL आणि वर VTH स्क्वेअर जशाच्या तसं. हे काय आहे P आहे. मग मॅक्सिमम पॉवर कधी असेल, मॅक्सिमम पॉवर केवढी असेल तर एवढी असेल. मॅक्सिमम पॉवर केवढी असेल तर एवढी असेल VTH स्क्वेअर डिवायडेड बाय 4RL. तर हे डेरिवेशन मागच्या वेळेस 6 मार्काला परीक्षेला MSBTच्या एक्झामिनेशनमध्ये विचारलं होतं. सो राईट डाऊन.